ही अनेक दिवसापासून साहित्य समितीच्या मनात असलेली योजना ही आज फलद्रूप होत आहे. वस्तुतः आजचे जे महनीय प्रवक्ते आहेत यांचा परिचय करून देण्याचं कारण नाही, परंतु व्याख्यानाची सभा म्हणल्याच्या नंतर त्या प्रत्येक सभेला काही शिष्टाचार असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की नांदेडच्या सर्व लोकांना श्रीयुत आठवले यांची जी ओळख आहे ही संत कवी दासगणू महाराजांनी प्रस्थापित केलेल्या नारदाच्या गादीवरचे अधिकारी संपन्न व्यक्ती एवढीच फक्त ओळख आहे. ज्ञानेश्वरीचे समर्थ प्रवचनकार म्हणून ही त्यांची ओळख आहे. परंतु महाभारतावर आक्षेपकांचा पद्धतशीर रीतीनं समाचार घेऊन आक्षेपकांची सर्वच्या सर्व विधाने खोडून व्याख्यानं देणारे श्री आठवले यांची ओळख आज आपणाला नाही, ती ओळख आज या निमित्तानं होत आहे. एवढंच परिचयाच्या निमित्तानं बोललं म्हणजे झालं. गेल्या जवळजवळ 2 तपाहूनही अधिक काळापासून श्री आठवले हे कीर्तनाच्या प्रांगणात उतरले आहेत. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून आज महाराष्ट्र त्यांची प्रशंसा करतो आहे. इतकंच नव्हे तर यापुढं ज्ञानेश्वरीच्यासाठी जिज्ञासूनी मुमुक्षुनी अनंतरावांच्याकडे पाहावं असा स्पष्ट आदेश दिलेला मामासाहेब दांडेकरांनी मला माहिती आहे. तेव्हा आज कला मंदिराच्या साहित्य समितीचं सौभाग्य असं आहे की आजचे जे महनीय प्रवक्ते आहेत हे आज आपणाला इथं भाषणासाठी लाभले आहेत. परिचयामध्ये नमनामध्ये जास्त आपला वेळ न घेता आपल्यात आणि आजच्या महनीय प्रवक्त्यात मी आड येऊ इच्छित नाही. तेव्हा आजच्या महनीय प्रवक्त्यांना मी अशी नम्र विनंती करीन की त्यांनी हार समर्पणाच्या नंतर आपल्या भाषणाला सुरुवात करा. अन्यांश्च हस्तचरण श्रवण स्वगादीन प्राणान् नमो भगवते रूपाय. नांदेड येथील साहित्य रसिक सज्जन स्त्री पुरुष, आज एका निराळ्या प्रसंगाने आणि निराळ्या संदर्भात मी तुमच्यापुढे उपस्थित झालो आहे. त्याचा थोडासा परिचय माझे स्नेही आनंदीदास यांनी आपल्याला करून दिला. माझ्या व्याख्यानाचा विषय जो जाहीर झाला आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचं वास्तव दर्शन काय आहे आणि ते आक्षेपकांच्या संदर्भात मी आपल्यापुढे मांडणार आहे. संपूर्ण महाभारत आपल्यापुढे सांगावं असा माझा विचार नाही किंवा महाभारतातील एखादा विषय निवडून त्यावर काही विशेष आपल्याला सांगावं असाही माझा विचार नाही आहे. एका अत्यंत मर्यादित अशा क्षेत्रामध्ये मी आपल्याला ही व्याख्यानमाला ऐकवणार आहे. पण व्याख्यानाच्या मुख्य विषयापूर्वी, कारण 3 दिवस ही व्याख्यानमाला चालायची आहे, त्याच्यापूर्वी काही प्रास्ताविक गोष्टीचं स्पष्टीकरण करणं आवश्यक असतं. म्हणून आजच्या या व्याख्यानामध्ये मी महाभारतासंबंधीचे आणि महाभारतावर येणाऱ्या आक्षेपासंबंधीचे काही प्रास्ताविक विचार आणि त्यावरची माझी मतं आपल्यापुढे मांडणार आहे. व्याख्यानाच्या आरंभीत सूचना म्हणून एक अशी करून ठेवतो की या महाभारताच्या व्याख्यानासंबंधी श्रोत्यांच्या मनात जर काही शंका असतील तर त्या त्यांनी लिखित स्वरूपामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्याकडे द्याव्या, म्हणजे मी त्यावर यथामती उत्तर उद्या परवा अशा 2 दिवसामध्ये मिळून देण्याचा प्रयत्न करेन. ही जी व्याख्यान मला आयोजित केली त्याची मुख्य उद्देश होता. मी बरीच व्याख्यान दिली या विषयावर. हे काही माझं पहिलं व्याख्यान नव्हे. कमीत कमी 4-5 ठिकाणी तरी मी या विषयावर बोललो आहे. पण या विषयावर बोलण्याचा एक उद्देश तो मात्र असा आहे की आज महाभारताकडे मूलभूत स्वरूपामध्ये कोणी पाहत नाही. त्याची कारणं अनेक आहेत की महाभारत हा फार प्रचंड ग्रंथ आहे. 1,00,000 संहिता आहे त्याची. त्याच्या नुसत्या भाषांतरांचे कमीत कमी 600, 700, 800 पानाचा एक असा जर भाग काढला तर त्याचे 8 तरी व्हॉल्युम्स होतील. आणि हे डबल डेमी साईज नाही, पण आपण डबल क्राऊन साईजची तरी म्हणायला हरकत नाही. म्हणजे सामान्यतः मासिकांचा जो आकार असतो त्या आकाराची 700-800 पानाची 7-8 पुस्तकं याची होती. एवढा हा प्रचंड ग्रंथ आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आजचा काळ असा आहे, असा धावपळीचा आहे की एवढं सगळं वाचून
त्याचं चिंतन मनन मन निधिध्यासन वगैरे वगैरे गोष्टी करायला माणसाला काही वेळ असत नाही. हल्ली सगळं संक्षिप्तात झालं आपल्याला माहिती आहे की कादंबरीची लघुकथा झाली आणि त्या लघुकथेवरही आता माणसाला समाधान होत नाही, त्याची किंचित कथा झाली. महाकाव्याची खंडकाव्य झाली, खंडकाव्याची सुनीत झाली आणि त्या सुनीताची आता किंचित काव्य झाली. असं संक्षेपाकडे आपण जातो आहोत. अशा स्थितीमध्ये संपूर्ण महाभारताचं अध्ययन करणं हे शक्य असत नाही. फार जुन्या काळामध्ये चातुर्मास्याच्या निमित्ताने महाभारताचं अध्ययन जरी नाही तरी निदान महाभारतातला काही कथाभाग जरासा सश्रद्ध रीतीनं पुराणाच्या रूपातून लोकांच्या पुढे मांडला जात असे. 4-4 महिने कार्यक्रम चालत असत आणि करमणुकीचं म्हणा दुसरं कोणतंही साधन त्या काळी उपलब्ध नसल्यामुळं आबालवृद्ध श्रोतृवर्ग हा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आजही क्वचित कीर्तनाच्या रूपातून महाभारताची काही कथा ह्या लोकांच्या पुढे मांडल्या जातात. त्याचं थोडं विकृतीकरणही कीर्तनकारांनी केलेलं आहे, नाही असं नाही. पण तेही ऐकायला ज्यांना आता इहजोगा जगात काही कर्तव्य उरलं नाही, घरामध्ये कोणी थांबू देत नाही आणि बाहेर जाऊन काही करण्याची शक्ती राहिली नाही, असा वर्ग उपस्थित असतो. आणि ज्या तरुणांनी राष्ट्रकार्य करायचंय, राष्ट्राचे प्रश्न सोडवायचे, राष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचंय, असा जो वर्ग आहे त्याच्या पुढे महाभारत मूळ स्वरूपात येत नाही. संस्कृत भाषेची उपेक्षा असल्यामुळे त्याच्याकडे पाहायची इच्छा नाही. महाभारत हे काहीतरी पुराण आहे असा गैरसमज होऊन गेला असल्यामुळं महाभारताकडे पाहणं हे बुरसटलेल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे असं कोणतंही मत स्वतःचं बनवण्यापूर्वीच लोकांना वाटत. आणि अशा स्थितीमध्ये या तरुण वर्गाच्या समोर महाभारताचा जो आविष्कार होतो तो इतक्या विकृत स्वरूपात होतो की त्यामुळे त्यांना मूळ महाभारत काय आहे आणि त्याचं महत्व काय हे लक्षातच येत नाही. वास्तविक कसं आहे, तो कोणत्या स्वरूपात येतो, त्याचं विकृतीकरण कसं होतं हे मी आपल्याला उद्या परवाच्या आणि कदाचित आताही पुढे थोड्या काळानंतर आपल्याला सांगणार. परंतु या विकृतीकरणाचा राग मला काय येतो ते आधी सांगितल्या वाचून पुढचं कारण आपल्याला सांगणं हे तितकंसं महत्वाचं वाटणार नाही, म्हणून त्याचं थोडं स्पष्टीकरण आधी करतो. महाभारत हा भारतीय जीवनाचा एक ग्रंथ आहे असं मी मानतो. आणि मी मानतो हे माझं स्वतःचं वैयक्तिक शोधून काढलेलं मत नव्हे. ज्यांना म्हणून भारतीय परंपरेविषयी, भारताच्या भूतकालाविषयी आणि भारताच्या भविष्यकालाविषयी अत्यंत आत्मीयता आहे अशा सर्व थोर लोकांनी महाभारताचं हे महत्व मान्य केलं. महाभारत हा भारतीय जीवनामध्ये जितक्या गोष्टी संभवनीय, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, आणि आपल्यातले अगदीच आधुनिक आलेले सगळे लोक सोडून घ्या की ज्यांना मादीची परंपरा दुर्दैवाने उपलब्धच नाही, पण जे विचारी आहे, ज्यांनी परंपरेचं काही अध्ययन केलंय, काही विचार केला, त्यांची जर आपण मतं घेतली तर आपल्याला असं आढळेल की तेही असं म्हणतात की भारतीय संस्कृती ही जगातल्या ज्या सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून मोजता येतील त्यातली एक अत्यंत महत्वाची संस्कृती आहे. अतिशय दुर्दैवाने आपल्या भारताच्या गेल्या 1000 वर्षाचा आपला इतिहास उज्ज्वल नाही मला मान्य आहे. एकूण संकलित दृष्ट्या जर विचार केला तर गेल्या 1000 वर्षाचा जो भारतवर्षाचा इतिहास आहे हा बहुभंशी पराभवाचा इतिहास, आणि आपल्याला जगातल्या विजेत्यांच्या पुढे या नाही त्या स्वरूपामध्ये मान खाली करण्याचा प्रसंग आला. आपण गुलामी सोसली आहे, अधपात सोसली आहे, अनेक तऱ्हेचे अनन्वित अत्याचार सोसले आहे, पण हे सगळं गेल्या 1100 वर्षाच्या काळातलं आहे. भारताचा जो इतिहास आहे हा इतर कोणत्याही जगातल्या ऐतिहासिक काळापेक्षा अत्यंत प्राचीन आहे. आणि जो त्याचं संशोधन करीत जातो आहे मनुष्य, जो अधिकाधिक विचार करतो आहे तो भारतवर्षाचा इतिहास हा जास्त प्राचीनच ठरतो, तो अलीकडे येऊ शकत नाही. किती वर्षाचा इतिहास आहे हे सांगणं फार कठीण आहे, पण नवीन विचारसरणी किती सुरू आहे ते मी आपल्याला सांगतो. काही चांगल्या इतिहास संशोधकांनी भारतवर्षाच्या इतिहासाचा मागोवा घेताना असं म्हटलंय
की 25 ते 50,000 वर्षापासून भारताचा इतिहास मोजला पाहिजे. अर्थात मला ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याकडे मांडायचं नाही, कुणीतरी वादविवादाला उभं राहण्याची शक्यता आहे, त्यांच्याशी वादविवाद करण्याची आत्ता मला शक्यता नाही, कारण तो माझा विषय नाही. पण इतक्या प्राचीन काळापासून आलेल्या या दीर्घकालीन उज्ज्वल परंपरेमध्ये 1100 वर्षाचा काळ हा फार छोटा काळ, आणि हा असा 1100 वर्षाचा काळ दलित अवस्थेत का गेला? आजही आमच्याकडे आम्ही स्वातंत्र्य मिळवल्यानंतर, मी स्वातंत्र्य शब्द चुकून वापरला, स्वराज्य मिळवल्यानंतर म्हणायला पाहिजे, कारण आपल्याला अजून स्वतंत्र व्हायचंय. आम्हाला फक्त स्वराज्य मिळालंय, अजून स्वातंत्र्य यायचंय आमच्याकडे. ते केव्हा येणार आहे सांगता येणार नाही. पूर्वीच्या काळी स्वराज्यासाठी सुद्धा तरुण पिढी ही बद्धपरिकर झालेली होती. आज मला असं दिसतंय की तरुण पिढी अधिक परतंत्र आहे. ती स्वतःचा स्वतः विचारच करू शकत नाही, ती अनुकरण प्रिय झालेली आहे. आणि त्याचं कारण आहे की तिला पुढे आदर्श राहिलेलं नाही. तेव्हा दोष तरुण पिढीचा नाही आहे, त्या तरुण पिढीपेक्षा 20-25 वर्षांनी जे मोठे आहेत ते आमच्या पिढीचा दोष आहे. म्हणून ह्या मधल्या 1000 वर्षाच्या काळामध्ये आमचे अनेक प्रकारांनी आदर्श नष्ट झाले, आमचं तत्वज्ञान बारगळल्या गेलं. खरं तत्वज्ञान काय हे कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि ज्यांनी तत्वज्ञानाचा खरा आविष्कार आपल्या अंतःकरणात करून घेऊन देशाचं रक्षण ज्यांनी केलं तेही आज नवीन विचारसरणीमुळे बदनाम झाले. मी आपल्याला नाव घेऊन सांगायला हरकत नाही मला की सत्पुरुष यांनी 1100 वर्षाच्या काळामध्ये आमचं स्वत्व राखलं. आम्ही पूर्वी चांगले होतो, मधल्या 1100 वर्षाचा काळ आमचा वाईट गेला, आणि आज पुन्हा आम्ही हिमतीने वर उभं राहू इच्छितो. हे ज्यांच्या बळावर घडलं, हा जो आमचं सातत्य टिकलं, आम्ही आमचे म्हणू शकलो. नाहीतर आपल्याला माहिती आहे, जगाचा इतिहास आपण शोधा, गेल्या 1100 वर्षाच्या काळामध्ये त्या संस्कृत्या होत्या की नव्हत्या असं झालं. आता फक्त सापडल्या तर उत्खननातच सापडतात. प्राचीन संस्कृती प्रत्यक्ष सापडतच नाही. अशी कितीतरी राष्ट्र आहेत की ज्यांची संस्कृती नाहीच आहे, इतिहासाच्या पानावर कुठेतरी वाचावी लागते आणि आता उत्खनातून शोधून सापडते, मध्ये तिचं अस्तित्व शिल्लक नाही. भौगोलिकदृष्ट्या देश आहे, सांस्कृतिकदृष्ट्या विद्यमान नाही. आपण 10,000, 15,000, 20,000, 25,000 वर्षाची परंपरा एका अभिमानाने सांगू शकतो. हे ज्यांच्यामुळे घडलं ते सत्पुरुष आपल्या या राष्ट्रामध्ये. आपलं तत्वज्ञान अतिशय भक्कम असल्यामुळे बाकीच्या सर्व दृष्टीने जरी आमच्या देशाची अवनती झाली असली तरी या महापुरुषांनी जन्म घेतला, निरनिळ्या काळात जन्म घेतला, निरनिळ्या देशात जन्म घेतला, निरनिळ्या वर्गात संस्कृतीच्या निरनिळ्या थरात जन्म घेतला आणि आपल्या देशाचं रक्षण केलं. आज तेच बदनाम होऊन बसले. आणि लोक असं विचारतात की यांनी काय केलं? यांनी उलट आमच्या राष्ट्राचं नुकसान केलं, निवृत्ती मार्गाने राष्ट्राचा घात केला. असं आहे की निवृत्ती मार्गाने राष्ट्राचा घात केला, याला ऐतिहासिक पुरावे काही दिले पाहिजेत की नाही? जयचंद्र राठोडने राष्ट्राचा घात केला हे समजतं, पण जयचंद्र राठोड संन्यासी नव्हे. सूर्याजी पिसाळने राष्ट्राचा घात केला हे समजतं, पण सूर्याजी मिसाळ कोणी गोसावी नव्हे. आपल्याला माहिती आहे की हे जे लोक आहेत हे स्वार्थी आहेत, मतलबी आहेत, दुष्ट आहेत, स्वयंकेंद्रित आहेत. हे कोणी तत्वज्ञानी पुरुष नव्हत. आणि 1100 वर्षाच्या मागचा जो अतिशय उज्ज्वल असा इतिहास आहे, या इतिहासामध्ये कुणीही तत्वज्ञानी जन्माला आला नव्हता असं नाही. उपनिषद हा वेदाचा जो अंतिम भाग मानला जातो, कालदृष्ट्या विचार करायचा तर इसवी सनापूर्वी 3,000, 4,000, 5,000 त्याच्यापेक्षा आणखीन पलीकडे किती नेता येईल कोणाला ठाऊक. इतक्या काळामध्ये जी तत्वज्ञान, जे आम्ही आमचं तत्वज्ञान मानतो, ते ज्यावेळेला प्रत्यक्ष नांदत होतं त्यावेळेला हे राष्ट्र वैभवाच्या शिखरावर होतं, आणि त्यानंतर 3,000 वर्ष वैभवाच्या शिखरावर राहिलं. आता मध्ये तत्वज्ञानाने घात केला म्हणण्यात काय अर्थ आहे? घात तत्वज्ञान करीत नाही, त्याचा जो एक मेळ असावा लागतो त्याने घात होतो. जीवनामध्ये सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. सत्पुरुषांना नावं ठेवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंब्याच्या झाडाला नुसतीच फळं येतात, इमारतीच्या कामाला ते काही उपयोगी पडत नाही. आणि सागाच्या झाडाला नुसतंच इमारतीच्या कामी लाकूड येतं, त्याला आंब्यासारखी फळं येत नाहीत. म्हणून दोन्हीचाही त्याग करणाऱ्या मूर्खासारखं होतं समाजात. की सत्पुरुषांनी दोन काही कल्पना लोकांची अशी आहे की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांनी काय करायला पाहिजे होतं तर तरवार उपसून मुसलमानांच्या विरुद्ध बंडखोरी करायला पाहिजे, आणि ती केली असती म्हणजे ते आम्हाला आदरणीय पुरुष झाले असते.
अरे हो, जे आदरणीय पुरुष झाले त्यांचं आम्ही काय केलं, नुसतेच पुतळे बनवले ना. ज्यांनी प्रत्यक्ष तलवार उचलून मुसलमानांशी सामना केला, शत्रूंशी सामना केला, आपल्या राष्ट्राला स्वतंत्र केलं, एक इतिहास निर्माण केला, युग निर्माण केलं, त्या युगपुरुषांचं आपण काय केलं, त्यांचे पुतळे बनवले आणि त्यांच्या जयंत्याच्या नाही तर मयंत्यांच्या सुट्ट्या दिल्या. आणि जयंत्यांच्या आणि मयंत्यांच्या सुट्ट्या देऊन काय केलं, सिनेमाची थिएटर भरून काढली. आणखीन काय केलं, त्या पुतळ्यांच्या पुण्यतिथीच्या समोर आपण काय करतो, सांस्कृतिक कार्यक्रम करतो, म्हणजे तमाशे करतो, नाचतो, गातो, हसतो, खिदळतो. आणि हे नाचणं गाणं सुद्धा त्या ट्विस्टच्या स्वरूपाचं असतं, हे माहिती आहे आपल्याला. तेव्हा जे खरोखरीच आदर्श पुरुष होते त्यांचं तरी आम्ही काय केलं. राज्यकर्त्यांनी कधी तो आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवला काय, पुढाऱ्यांनी कधी तो आपला आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवला काय. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिली आहेत, उपलब्ध आहेत ती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना असं लिहिलंय की रयतेच्या भाजीच्या देखासही हात न लावावा. तुम्ही असे वागू लागाल तर रयत म्हणेल या परीस मोगल काय वाईट. आज ही विचारायची सोय आहे. आमच्याकडे उलट असं आहे की जो असं जास्त करतो तो अधिक वरच्या खुर्चीवर जातो. 1 वर्षाचा इन्कम टॅक्स बनवला तर नुसताच दंड होतो, 10 वर्षाचा इन्कम टॅक्स झाला की तो परिषदेचा अध्यक्ष होतो. असं आहे. पैसे खाणारे जे लोक सापडतात ते 5, 25, 50, 60 रुपये खाणारे सापडतात. जे लाखांनी खातात ते कधीच सापडत नाही. साधं तर्कशास्त्र आहे की अरे निवडून येण्यापूर्वी हा चौकात उभारून भाजी विकत होता, 2दा निवडून आला आणि आज त्याचे 10 बंगले झाले कसे, कोणी विचार करतो याचा. हे कुठून आले, शिवाजी महाराजांच्या अनुकरणातून आले. शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करतात त्यात सुद्धा लोक पैसे खातात अशी स्थिती आहे. मला वाटतं तेवढ्याच करता पुतळे उभा करतात मुळे. तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श तरी कुठे आमच्या डोळ्यापुढे ठेवला आहे. ज्ञानेश्वर तुकारामांचं नाहीच नाही. दोघांची कार्यक्षेत्र भिन्न आहेत, दोघांनी वेगवेगळी प्रयोजनं आपली शोधून घेतली होती. एकाने प्राणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला तो सत्पुरुषांनी, की ते म्हणते ठीक आहे याचे प्राण रक्षण करू. प्राण असं आहे ना की जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंत प्रयत्नाची शक्यता आहे. जीवरक्षण राहिला म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण जीवन नरो भद्रशता आणि पश्यती म्हणतात. तेव्हा त्यांनी समाज पुरुषाला जिवंत ठेवला, हे त्यांचे उपकार कमी आहेत काय. आम्ही आज कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाठ ठरवली आणि आमच्यातले शहाणे म्हणणारे लोक व्याख्यान सांगतात की काही नाही, तत्वज्ञानानेच आमचा नाश केला, ब्रह्मज्ञानानेच आमचा नाश केला, तरुणांनी आता दुसरं काहीतरी शिकलं पाहिजे. ज्या वेळेला ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, अद्वैत वेदांत किंवा इतर आणखी वेदांताचे प्रकार हे संपूर्ण नष्ट होतात, नाशाच्या मार्गाला जातात. आणि असं आहे की समाजामध्ये सगळ्या पुरुषांचा विचार आपल्या संस्कृतीत केला. आम्ही समाज रक्षण 4 पुरुषासनी होत असं मानतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी आमची त्याची वर्गवारी आहे. आणि आम्ही असं मानतो की अर्थ आणि काम हे मध्ये ठेवले पाहिजेत, धर्म आणि मोक्षांची बंधनं पाहिजे दोन्ही बाजूनी. त्याला ज्याला धर्म आणि मोक्ष विरहित नुसतेच अर्थकाम बोकावतात त्याला काय होतं. अरे जुने इतिहास कशाला बघायला पाहिजे. आज काय चाललंय, जिथे धर्माचा आणि मोक्षाचा विचार नाही, जिथे नुसताच अर्थकामाचा विचार आहे, जिथे स्वातंत्र्य आहे, संपत्ती आहे, सुबत्त आहे, सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि प्रत्यक्ष समाजाची परिस्थिती काय आहे. परदेशी लोकांची फक्त आपल्याला वैभव दिसतात काय, त्यांच्या इथे 2 माणसामध्ये 1 मोटार पडते याचंच आपल्याला कौतुक आहे काय. त्यांच्याकडे प्रत्येक मनुष्य हा एअर कंडिशन रूम मध्ये राहतो असं म्हणतात, त्याचं आपल्याला आकर्षण आहे काय. कशाचं आकर्षण आहे आपल्याला. पाश्चात्यांच्या संस्कृतीमध्ये आज काय चाललंय माहिती आहे आपल्याला. मी आपल्याला पुरावेच वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. उघड सहस्रबुद्ध्यांनी एक लेख लिहिलाय आणि त्यामध्ये त्यांनी हल्ली कसं चालू आहे परदेशामधून त्याचं वर्णन केलं. ऐकत रंगावर शारे वगैरे आपली अशी परिस्थिती आहे. मी आपल्याला वाचून दाखवतो. ब्रिटनचे उदाहरण पहा. 1964च्या एप्रिलात 800 तरुण मवाली व त्यांच्या 400 मैत्रिणी यांनी कॅप्टन ऑर्स्टेन या गावी नाना प्रकारचे अत्याचार केले. घरातील हॉटेलातील सामानाची मोडतोड केली, नोकरांना मारले व मुलींच्यावरून रक्तपात केला. हे सर्व तरुण स्कूटरवरून मोटरसायकलवरून आले होते. त्यातील बहुतेक सुशिक्षित मध्यम वर्गातून आले होते. हा वर्ग इतके दिवस सौजन्य, सभ्यपणा, कायदा पालन यासाठी नावाजलेला होता. आता पाशवी अत्याचार, स्वैरसंभोग, नीतिभ्रष्टता ही अक्काबाई या वर्गात शिरली आहे.
1963 साली या वर्गातील बालवयी गुन्हेगारांनी जवळजवळ 4 कोटी रुपयाची मालमत्ता जाळून कोळून टाकली. कल्याणकारी राज्याला अगदी लांछनास्पद आहे असे गार्डियन या वृत्तपत्राने म्हटले आहे. या श्रीमंत देशात स्वैर संभोगाला तर कसली मर्यादाच राहिलेली नाही. बेल्जियम मध्ये एक मॅजिस्ट्रेट म्हणाला की 14 वर्षाच्या आतील मुलामुलीत इतका अनाचार चालतो की पुष्कळ वेळा आपण किती जणांशी संगत झालो हे त्यांना आठवत नसते. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील पुरुष विद्यार्थी नृत्यसमयी पुष्कळ वेळा पूर्ण नग्न होऊन नाचतात. 13 ते 17 वयाच्या 300 मुली पोलिसांनी पकडल्या. त्यातील 240 जणींनी किमान 50 वेळा तरी समागम केलेला होता. कॅनडातील 18 ते 21 वर्षाच्या मुलांची गुन्हेगारी गेल्या 5 वर्षात 21% वाढली आहे. टोरंटो येथील शाळांना विद्यार्थ्यांनी केलेल्या विध्वंसापायी दर साल 1.25 कोटी रुपयाचा भूदंड बसतो. साऊथ आफ्रिका, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मेक्सिको, ब्राझील येथील तरुणांच्या अत्याचाराची कहाणी सांगून दरवेळी लेखक म्हणतो की ही राहणीमान व गुन्हेगारी यांची वाढ समवेगाने चालली आहे. व्यभिचार, गर्भपात, देहविक्रय, आत्महत्या, जाळपोळी, मारामारी, रक्तपात हे गुन्हे जणू प्रगत देशाचे लक्षण होते आहे. एक युरोपीय समाजसेवक कडवटपणे म्हणाला, आज बाल तरुणवयीनं ठग डाकूनचे विपुल प्रमाण दाखविल्या वाचून आमचा देश प्रगत आहे असा दावा कोणा देशाला करताच येणार नाही. शेवटचं वाक्य उपसंहारात्मक सारखं आहे, मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. परदेशातला एक समाजशास्त्रज्ञ म्हणतोय, ज्याचा अनुवाद पुग सहस्त्रबुद्धे आपल्या लेखात करतात. त्या समाजशास्त्रज्ञाने असं म्हटलंय की आमचा देश प्रगत झाला आहे. हे कशावरून सिद्ध होतं तर आमच्या देशात बालगुन्हेगारी किती प्रमाणात वाढली आहे त्यावरून. हा समाजाचा आदर्श आपल्याला मान्य आहे काय? ज्या तरुणांना क्रांती करायची असे त्यांना वाटत असते आणि म्हणून सर्व तऱ्हेच्या बंधनातून आपण मोकळं व्हावं असं त्यांना वाटतं, त्यांच्या पुढे तरी भेसूर चित्ते हे आहे याची त्यांना कल्पना आहे काय? ती त्यांना कुणी दिली आहे का? दुसरं एक उदाहरण आपल्याला वाचून दाखवलं. हा दुसरा एक लेख आहे, परवाच प्रसिद्ध झालाय. इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांची चळवळ या स्वरूपाचा लेख आहे आणि त्यात तो म्हणतो लेखक, एप्रिल 1968 पासून इंग्लंडमध्ये गर्भपात कायदेशीर झाला. त्या दिवसापासून पहिल्या 8 महिन्यातच करण्यात आलेल्या गर्भपातासंबंधी वृत्तपत्रात माहिती देण्यात आली. जवळजवळ 14,500 गर्भपात उघडपणे करण्यात आले. अमेरिकेच्या टाइम या साप्ताहिकाने हा आकडा 22,000च्या वर असल्याचे सांगितले आहे. त्यात 41% विधवा व अविवाहित मुली होत्या व त्यात 19% मुली 18 वर्षाच्या खालील वयाच्या होत्या. त्यातही पुन्हा 16 वर्षाखालील मुलींची संख्याही बरीच मोठी होती. हे आकडे बोलके आहेत. समाजाचा हा आदर्श आपल्याला मान्य आहे काय? हा आदर्श आम्हाला मान्य आहे असं कोण म्हणणार आहे असं मला वाटत नाही. निदान तोंडाने तरी कबूल करायची कोणाची छाती अजून आपल्याकडे झालेली नाही. ज्या ज्या वेळेला जडवादी तत्वज्ञाने जन्माला आली त्या प्रत्येक वेळेला असं घडलेलं आहे आणि मग ज्यांना ते नको आहे त्यांना कायद्याने अत्यंत क्रूरपणाने ते मोजून मोडून काढावं लागलं आहे. रशियामध्ये क्रांती झाली त्यावेळेला 1917 नंतर ग्लास ऑफ वॉटर थेरी जन्माला आली होती. रशियन तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा विचारा ग्लास ऑफ वॉटर थेरी म्हणजे काय ते, त्याचं स्पष्टीकरण करण्याची मला इथे लाज वाटते. ते सांगतील आपल्याला. मुला मुलींनी एकत्र राहायला काही हरकत नाही अशी त्यांची समजूत होती. 3 वर्षापूर्वी रशियाला जाऊन आलेले गृहस्थ मला भेटले. त्यांनी सांगितलं आता तिथे पूर्वी अशी समजूत होती त्यांची, आता खालपासून वरपर्यंत त्यांनी भिंती बांधली आहेत 2 वसतिगृहांच्या मध्ये. इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊ देतील. म्हणजे काय लायसन्स पासपोर्ट वगैरे ठेवलाय काय ते? तेव्हा मोडून काढणं सोपं असतं, मोडल्यानंतर पुन्हा ते चांगलं करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आणि काय मोडून काढायचं? जुनी निवासस्थानं आता काही कामाची नाही, बरोबर आहे. कारण ती मातीची आहेत, पडकी आहेत, केंबळी आहेत, वर्ण पाणी येतं, माती येते, चंद्रप्रकाश येतो, सूर्यप्रकाश येतो, सगळं जात येतं. आणि म्हणून आता हे नवं पाडून हे जुनं पाडून नवं केलं पाहिजे. अरे हो बरोबर, पण हे करता करता तू वेरूळची लेणी पाडणार काय? कारण तीही जुनी आहेत म्हणून. दक्षिणेतली गोकुळ पाडणार काय? तीही जुनी आहेत म्हणून. जुने म्हणून तू काय पाडणार याचा विचार करणार आहेस की नाही, का फक्त जुने म्हणून पाडणार आहे? सोनं कधी जुनं होतं काय? ते कधीही जुनं होत नाही. ते कितीही जुनं झालं तरी नवत असतं. आणि म्हणून त्यातल्या चांगल्या वाईटाचा विवेक करावा लागतो. आणि हा चांगल्या वाईटाचा विवेक करायचा असेल तर निश्चित मान्य केलं तर त्याची कसोटी कोणती? चांगलं आणि वाईट हे कोणत्या कसोटीवर पासून पाहायचं नाही. हे सगळ्या तऱ्हेने माणसाला समजावं याच्याकरता प्राचीन समाज कल्याणाची अत्यंत उत्कट इच्छा असलेली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगणार आहे की आजच्या कोणत्याही देशभक्तापेक्षा, आजच्या कोणत्याही समाजकर्त्यापेक्षा, कार्यकर्त्यापेक्षा यांच्या अंतःकरणातली समाजाच्या कल्याणाची इच्छा ही अधिक उत्कट होती.
आणि कमी स्वार्थी होते. आज मला माहिती आहे समाज कल्याणाच्या पाट्याला कपाळाला लावूनच सगळे हिंडत असतात म्हणून, पण यात समाजाचं कल्याण किती होतं कोणाचं, यांचं कल्याण झालेलं मात्र प्रत्येकाने पाहिलं. जुन्या काळी अशा पद्धतीच्या समाज कल्याणाची कल्पना नव्हती. बुडत हे जन देखवे ना डोळा म्हणून कनवळा येतो मज म्हणणारे तुकाराम महाराज जन्मभर आपल्या होत्या त्या परिस्थितीत झाले, त्यांच्या परिस्थितीत बाह्यांगी कधी फरक पडला नाही. व्यास महर्षींचा आश्रम कधी सुटला नाही, त्यांचं वलकल कधी सुटलं नाही. तेव्हा ज्यांना समाज कल्याणाची इच्छा होती त्यांनी हे सांगितलं. आणि म्हणून महाभारत या सगळ्यांचा तोल राखला तरच खरं सुख मिळतं असं स्पष्ट शब्दात सांगतं. महाभारताने म्हटलंय धर्मार्थऊ धर्मकामौच कामार्थऊचाप्य पीडेन धर्मार्थ कामान यो भेती सोत्यंतम सुखमश्नुते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टींचा समतोल जिथे राखला जातो, यातल्या कोणत्याही दोघाकरता उरलेल्या दोघांची उपेक्षा जिथे होत नाही, कोणत्याही दोघाकरता, म्हणजे धर्ममोक्षाची उपेक्षा अर्थकामाकरता होता कामा नये आणि अर्थकामांची उपेक्षा धर्ममोक्षाकरता होता कामा नये. हे सामाजिक पातळीवर आहे, वैयक्तिक पातळीवर नाही. कारण व्यक्तीला एकदम सगळ्या गोष्टी कधी फारशा साधतच नाही. तिथे कबीराचा दोहा लक्षात ठेवा पाहिजे, चिटी चावल ले चली बीच में मिल गई दाल कहे कबीर दो ना मिले एक ले दूजी दाल. दुसरा मार्गच नाही त्याला. त्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये यातल्या कोणत्या तरी एका गोष्टीवर आपलं मन कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, एकाग्र करावं लागतं, तेच एक मिळवायचं ठरवावं लागतं आणि बाकीच्या गोष्टी यांचा फक्त तोल राखायचा असतो, आवश्यकतेपुरता ते करायला लागतात. पण संबंध समाजाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही लोकांचा तोल सांभाळावा लागतो. जर सांभाळला नाही तर काय होतं, नुसत्या अर्थकामांचा विचार केला म्हणजे आत्ता जी वचनं आपल्याला वाचून दाखवली पाश्चात्य देशांची परिस्थिती वरून गेली त्याप्रमाणे होतं. आणि नुसत्याच धर्ममोक्षाचा विचार केला म्हणजे बुद्धांनी जे केलं ते होतं. तेव्हा समाजाच्या लक्षणासाठी राष्ट्राच्या अभ्युदयासाठी धर्म अर्थ काम मोक्ष या चारही गोष्टींची गरज असते आणि या चारही गोष्टींचं ज्ञान महाभारताने मिळतं. याची आपल्याला गरज नसते असं वाटत असतं आपल्याला. काही शेवटी जेवण्यापासून अर्थ, देवाला नमस्कार करण्यापासून काय अर्थ असं वाटतं. पण ज्यावेळेला आपण समाजाच्या सगळ्या थरातला विचार करतो त्यावेळेला लक्षात येतं की याच्या वाचूनही अर्थ आणि याचंही आकर्षण समाजामध्ये असतं. समाजाच्या धारणेकरता याचीही गरज असते. एक नुकतंच घडून गेलेलं उदाहरण आणि जरा जास्त प्रसिद्ध उदाहरण म्हणून सांगतो. किरकोळ उदाहरण तर पुष्कळ सांगता येतील आपल्याला. आपल्याला माहिती आहे की एका प्रसिद्ध देशाच्या अध्यक्षाच्या बायकोनं पुनर्विवाह केला. ज्या देशामध्ये पुनर्विवाह हे कौतुक नाही, 3-4 घटस्फोट जिथे सहज होतात याचा अर्थ 3-4 वेळा लग्न होत आहे. अर्थात जिथे असे होतात तिथे विधवांची लग्न होत असतील यात काहीच नवीन नाही. तेव्हा ज्या देशामध्ये घटस्फोट किंवा पुनर्विवाह आणि पुनर्लग्न हे सर्रास चालू आहे त्या देशाच्या अध्यक्षाच्या पत्नीने जर तीच गोष्ट केली तर सगळ्या राष्ट्रांनी आपली परंपरा राखली म्हणून तिचं कौतुक करायला पाहिजे की नाही. की आमच्या देशाची परंपरा जी स्त्रियांना स्वातंत्र्य देणारी आहे ती आमच्या ह्या थोर स्त्रीनं सुद्धा रक्षण केलं, याबद्दल तिचं अभिनंदन आणि आणखीन तिला एखादी पदवी असं द्यायला पाहिजे की नाही. त्या देशातल्या सगळ्या वृत्तपत्रकारांनी आणि सगळ्या समाज नेत्यांनी एवढ्या मोठ्या माणसाच्या पत्नीनं असं हिडिस्क कृत्य करावं याबद्दल निषेध व्यक्त केला. मी हे सांगतोय आपल्या लढ्यासाठी की शेवटी माणसाला आकर्षण कशाचं, त्याला ते करता येते की नाही प्रश्न निराळा, तो ते करू शकतो की नाही याबद्दल प्रश्न निराळा, पण शेवटी त्याला आपल्या समाजाच्या रक्षणासाठी अशा आदर्शाची गरज असते की जो या अर्थकामाच्या वर उभा राहतो. आम्ही ज्यांचं कौतुक करतो आम्ही काय करतो हा प्रश्न निराळा. आम्ही असं कौतुक करतो की नाही की हे पुरुष अरे काय माहितीये तुम्हाला 22 तास काम करतात, 18 तास काम तर रोज करतात. आम्ही 8 तासही काम रोज करीत नाही, आम्हाला माहित असते. एकदा मस्तरवर सही झाली की चहाची सुट्टी केव्हा होणार याची वाट पाहणार आणि चहा पिऊन जरा उशिरा आला कारण पुन्हा मस्तर नसतं म्हणजे परत केव्हा जाणार याची काळजी घेणार. असे जे आम्ही ते सुद्धा 18 तास काम करणाऱ्या पुढाऱ्याचं 18 तास काम करतो म्हणूनच कौतुक करतो. तो काम कसं करतो याची चौकशीच करीत नाही. 18 तास काम करून त्याने काय कल्याण केलं याचा विचार करीत नाही, पण तो 18 तास काम करतो याचंच आम्हाला कौतुक असतं. का
तर त्यागपूर्वक काम करण्याचं आम्हालाही आकर्षण आहे. स्वतःच्या इंद्रियावर सामर्थ्य ठेवून जो इंद्रियांना राबवतो जगत कल्याणासाठी त्याचं आम्हालाही आकर्षण आहे. आणि जो जो माणूस म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. जो अत्यंत जडवादी तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता, अत्यंत क्रूर, रशियाचं कल्याण करण्याकरता एकही अपकृत्य करण्याचं ज्याने ठेवलं नाही पण रशियाचं कल्याण केलं या क्षमताने, असा जो रशियाचा महापुरुष लेनिन, त्याची बायको मॅडम क्रुस्काया, त्याचं चरित्र लिहिलंय. आणि त्या चरित्रामध्ये जसं लिहावं आपण एखाद्या सत्पुरुषाविषयी तसं त्यांनी लिहिलंय की ज्याला संसार म्हणतात असा संसार लेनिननं कधी केलाच नाही. क्रुस्कायाशी तो एखाद्या सेक्रेटरीसारखी वागत असेल. जडवादी तत्वज्ञानातला महापुरुष आहे, पण त्याचंही आकर्षण शेवटी आम्हाला संयमाचं आणि वैयक्तिक संसारनं केलंच आहे. मग तेच तत्वज्ञान बनवून ज्यावेळेला समाजाच्या गळी उतरवलं जातं त्यावेळेला एखाद्या पुढाऱ्याचं कौतुक करायचं काम राहत नाही. प्रत्येक मनुष्य तसा बनतो आणि मग लोकांनी काय करावं, समाजाने काय करावं हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. पण आता ज्याच्यामुळे घडतं त्याचीच आम्ही विटंबना करतो. महाभारताने हे कार्य केलंय की समाजातल्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये कशा वागल्या पाहिजे, कसं वागलं पाहिजे, उपदेश कसा असला पाहिजे, त्याचे आदर्श कसे असले पाहिजेत हे अतिशय उत्कृष्ट रीतीने दाखवलं. माणूस बनून मिळवला आणि माणसाच्या चांगल्या वाईटासह तो चांगला कसा असतो हे सांगितलं. महाभारताचं वर्णन करताना महाभारताने स्वतःच सांगितलं की आपलं प्रयोजन काय आहे. महाभारत म्हणतं अज्ञानतिमिरांधस्य लोकस्य तु विचेष्टतः ज्ञानांजन शलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम धर्मार्थ काम मोक्षार्थैः समास व्यासकीर्तनैः तथा भारत सूर्येण नृणाम विनिहतं तमः इतिहास प्रदीपेण मोहावर्ण घातिना लोक गर्भग्रहं कृत्स्नम यथावत संप्रकाशितम. की मोहावर्ण जे माणसाच्या डोळ्यापुढे असतं, काय करावं आणि काय करू नये त्याला समजत नाही. किंग कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता असं होतं. त्याच्या अंगात शक्ती तर असते, काय करावं ते समजत नाही आणि मग ती शक्ती कुठेतरी विकृत स्वरूपाने प्रगट होते. या विकृत स्वरूपाने प्रगट झालेल्या शक्तीमुळे समाजाचं नुकसान होतं. हे व्यवस्थित समजावं म्हणून हा इतिहास प्रदीपेन मोहावर्ण घातीना, मोहाचं आवरण नाहीसा करणारा इतिहासाचा प्रदीप महाभारत रूपी समाजाच्या साधन केला व्यास महर्षीने. आता त्या महाभारतामुळे विकृतीकरणच चालू आहे. म्हणजे त्याच्याविषयी आपुलकी वाटूच नये, प्रेम वाटूच नये असंच महाभारत लोकांच्या डोळ्यापुढे ठेवलं जातं. त्यातले जे काही दोष असतील जे आपल्याला ऐकायला चमत्कारिक वाटतील असे हुडकून काढून दाखवले जातात आणि त्यातले जे गुण असतील ते याचा उल्लेखच केला जात नाही. महाभारतामध्ये जे वाईट लोक म्हणून प्रसिद्ध आहेत ते चांगले कसे हे दाखवले जातात आणि जे चांगले कसे आहेत ते वाईट कसे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं मग त्याचं वाईट आहे ते वाईट म्हणायला काय हरकत आहे. अरे हो बाबा, वाईट आहे ते वाईट म्हणायला मुळीच हरकत नाही, पण ते वाईट त्याच्यामध्ये आहे त्या चांगल्यामध्ये म्हणून तो सगळ्यात वाईट ठरतो काय हा वादाचा मुद्दा असा आहे. आपण आता सगळे विज्ञाननिष्ठ झालेले लोक आहोत. विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू ही वाईट नसते, सगळंच चांगलं असतं, सगळंच चांगलं असतं. पण त्या सगळ्यात चांगल्याचा उपयोग केव्हा कुठे कसा किती प्रमाणात करावा हे जर विसरलं तर चांगल्या वाईटाचा निर्णय स्वतंत्रपणे करावा लागतो की नाही. आपल्याला माहिती आहे आज आपण कुठेही चांगली प्रभावी औषधं बाजारात घेऊन या, त्या प्रत्येकावर पॉयझन म्हणून लिहिलं असतं. अगदी तांबड्या अक्षरामध्ये स्पष्ट दिसेल असं पॉयझन हे नाव त्या चिठ्ठीवर लिहिलं असतं, बाटलीवर प्रत्येक. आणि खाली सूचना असते की वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे. आता एखादा दीडशहाणा खालची टीप न वाचता आणि औषधावर पॉयझन म्हटलं हे लक्षात न घेता जर नुसतंच पॉयझन आणेल तर काय होईल. तो ठीक आहे त्यांनी तरी पॉयझनच द्यायचं नाही, पॉयझन आमच्या घरी उपलब्ध आहे तेच घेतो म्हणा. मी हे सांगतो आता एवढ्यासाठी की चांगल्यातही काही वाईट असतं पण ते औषधाच्या पॉयझन सारखं असतं. वाईटातही काही चांगलं असतं पण ते खताच्या चांगुलपणासारखं असतं. खत चांगलं नसतं काय. अरे हो, पण जेवणाची बैठक चालली आता इथे खताचं चांगुलपण सांगून काय उपयोगाचं. खताचं चांगुलपण आहे पण ते कुठे आहे, शेतात. वाईटातही चांगलं असतं, चांगल्यातही वाईट असतं. पण म्हणून इन जनरल विचार करावा लागतो की नाही की एकूण चांगला कोण ज्याच्यामध्ये कमी वाईट आणि पुष्कळ चांगलं तो चांगला, आणि एकूण वाईट कोण ज्याच्यामध्ये पुष्कळ वाईट आणि कमी चांगलं तो.
याचा विचार न करता त्यात थोडं चांगलं आणि यात थोडं वाईट आहे म्हणून दोन्ही सारखे असं इक्वेशन मानून कधी चालतं काय? मी आपल्याला एवढ्या करता सांगतोय की आधुनिक लेखकांनी हा उद्योग केला आहे. दुर्योधन चांगला कसा, एखादी गोष्ट त्याची चांगली सांगायची, आणि भीष्माचार्य वाईट कसे, त्यातलं एखादं वाईट सांगायचं, आणि मग भीष्माचार्य वाईट आणि दुर्योधन चांगला, आदर्श बदलले. आपल्या चांगल्या वाईटाची जाणीव सगळ्यांना आहे आणि ती भीष्मा नाही आहे. जुन्या काळी उपनिषदाच्या ऋषी नाही आहे. ज्यावेळेला शिष्य त्यांच्याकडून विद्या घेऊन बाहेर जात असे त्यावेळेला ऋषी त्याला उपदेश करीत असे की बाबा यानी अस्माकं सुचरिता आणि तानी त्वयोपासी आणि न इतराणी, आमच्यामधले जे चांगलं आहे ते तू घे, आमच्यातलं वाईट आहे ते घेऊ नको. आमचं जे वाईट आहे त्याचंही तू अनुकरण कर, असं जुन्या ऋषींनी कधी सांगितलं नाही. ते नवीन सांगतो. प्रोफेसर स्वतः नाटकात काम करतो आणि विद्यार्थ्यांना म्हणतो तूही नाटकात काम कर. अरे तुला राहत नाही ठीक आहे, पण विद्यार्थ्यांना का प्रवृत्त करतो? त्याला अभ्यास करू दे ना. प्रश्न तो आहे, तू सिगरेट पितोस ठीक आहे, पण गॅदरिंगच्या निमित्ताने विद्यार्थ्याला वापर का करतो? त्यालाच बिडी वाजून काही दिवस तर राहू दे ना. आत्ताच नको शिकू त्याला. आणि तुला राहत नसेल तर निदान बाजूला येऊन ओढ. आमचा गुरुजी बिडी ओढतो मग आम्हाला ओढायला काय कधी, असं विद्यार्थ्याला वाटू देऊ नको. जडी तर काळजी घेशील. आपल्यामध्ये वाईट असतं त्याचं प्रदर्शन जाहीरपणे आईटाई करणं हे वाईटपणाचं मान्यता देण्याचं लक्षण नव्हे. मनुष्यामध्ये वाईट असतं पण वाईट झाकून ठेवायचं, चांगलं प्रगट करायचं. आता हे चांगलं प्रगट करतात दुष्टाचं आणि चांगलं वाईट प्रगट करतात सुष्टाचं. त्यामुळे आदर्श बदलतात आणि विद्यार्थ्यांच्या पुढे, तरुण पिढी पुढे, समाजापुढे आदर्श नष्ट झाले की मग त्याला ते नाव चालताना दीपग्रह जो उभा असतो तो काही नावेचा सुकाणू बदलीत नाही. दीपग्रहावर लक्ष ठेवून आपलं सुकाणू बदलायचं असतं. सुकाणू बदलणारा निराज असतो. पण दीपग्रहच नष्ट झाला म्हणजे मात्र नाव खडकावर फुटल्याशिवाय राहते. तसं आदर्श नष्ट झाले की मग आदर्श नष्ट झाला तो खडकावर होता, त्यानं प्रत्यक्ष नावेकरता काय केलं असं म्हणण्याचा अर्थ नसतो. समाजामध्ये असे आदर्श राहिले लागतात. ते आदर्श आहेत म्हणून त्याला मान्यताही द्यावी लागते. अलीकडच्या या लोकांनी हे सगळं टाळलं आहे. हे झालं कसं याचा मी शोध घेत होतो की असं कसं घडलं. जुन्या काळच्या पिढीपर्यंत लोकांना याची जाणीव होती. नरसिंह चिंतामण केळकरांचं उदाहरण या विषयी सांगण्यासारखं. त्यांना कोणीतरी संपादकांनी विचारलं, संपादक आपलं मासिक चालवण्याकरता अनेक प्रकारचे उद्योग करीत असतात, तेव्हा त्यांनी प्रश्न केला निर्णय लेखकानं की तुम्हाला दीर्घकाळ हद्दपारी शिक्षा झाली. आता शब्द माझ्या लक्षात नाही, कन्फर्म जुनी गोष्ट आहे. फार दिवस विजनवासात जावं लागलं तर आणि कोणताही एकच ग्रंथ घेऊन जायची परवानगी मिळेल तर काय करा? त्या नरसिंह चिंतामण केळकरांनी उत्तर दिलंय की मी महाभारत घेऊन जाईन. कितीही दीर्घकाळपर्यंत जरी मला विजनवासात राहावं लागलं तरी महाभारतामुळे मी माझं समाधान करू शकेन, कर्मणूक करू शकेन, माझा बुद्धीचा आणि मनाचा विकास होतोय याबद्दल मला शंका राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज तर महाभारताचं कौतुक करतातच, म्हणून महाभारती नाही ते नव्हीची लोक येते असं तेही म्हणत. आज मात्र महाभारत म्हणजे काय, त्याला इतिहास मानावा की नाही याबद्दल शंका. हे निर्माण कसं झालं आधुनिक लोकांच्या मध्ये याचा मी विचार करीत होतो. आणि मला असं आढळलं की ह्या सगळ्या आधुनिक विद्वानांची जी विचारधारा आहे तिचा उगम पाश्चात्यांच्या विकृत बुद्धीत आहे. आधी त्या तऱ्हेची विधानं पाश्चात्यांनी केली आहेत आणि मग त्याचं अनुकरण ह्या सगळ्या लोकांनी केलं. कारण इंग्रजांनी आपल्या 150 वर्षाच्या राजवटीमध्ये सगळी सत्ता आपल्या हातामध्ये ठेवली होती आणि शिक्षण कसं असावं तेही त्यांनीच ठरवलं होतं. आता दुर्दैवाची गोष्ट अशी इंग्रजांच्या की तितकं ते त्यांना यश आलं नाही, पण अगदी आलं नाहीच नाही, बहुतांश यश आलं. त्यांची कल्पना खरी झाली. व्हॅलेंटाईन चेरोलनी जे लिहिलंय की आम्ही अशी पिढी निर्माण केली आहे की जिचा एक पाय कदाचित भारतीय परंपरेत रेंगाळत असेल पण दुसरा पाय आमच्या पाश्चात्य संस्कृतीत नक्की पक्का झालाय, अशी आम्ही पिढी निर्माण केली असं व्हॅलेंटाईन चेरोलनी ऐट मिळवली. आणि हे आपण पाहतो की हे खरं आहे. कारण हे जर खरं नसतं तर पाश्चात्यांचे आम्ही सद्गुण घेतले असते, इंग्रजांचे सद्गुण घेतले असते, इंग्रजांचं अंधानुकरण केलं नसतं. इंग्रजी नुसत्या पोशाखाच्या, मी नेहमी विनोदाने सांगत असतो की मला पॅन्ट ही उपयुक्त आहे हे पटतं, नेकटायची उपयुक्तता काय आहे मला अजून कळायचंय. जो यंत्राशी काम करतो ज्याला त्वरित हालचाली करायच्या असतात त्याला विजारीचा उपयोग होतोय खरंय. अरे मग सुरुवातीचा त्याच्यामध्ये अधिक चांगला होतो ना, पण टाळ घातल्याशिवाय मी प्रतिष्ठित झालोच नाही असं जे वाटतं हे काय आहे.
बरं, आपण एक मान्य करू की इंटरव्ह्यूला जायचंय, तो घेणारा साहेब कसा आहे, तर त्याच्या पुढे आपल्याला टाय घालून बोलायला पाहिजे. अरे लग्नाच्या भोल्यावर का टाय बांधतोस? आपला फोटो प्रतिष्ठितपणाने जर टांगायचा असला तर तो टाय घातलेला काय म्हणून? मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही? इंग्रजी आम्हाला शिकलं पाहिजे, इंग्रजी शिकलं पाहिजे, कारण ज्ञान इंग्रजीत आहे. अहो बरोबर आहे, इंग्रजीत ज्ञान आहे, मान्य करू आपण. जे ज्ञानसंपन्न झाले त्या रशियामध्ये मातृभाषा इंग्रजी आहे का? शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे का? जे ज्ञानसंपन्न झाले त्या जपानमध्ये की ज्यांनी 10-15 वर्षामध्ये आपलं राष्ट्र जे बेचुराग झालं होतं, इथून नंदनवन फुलवलं, त्यांची शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे का? नाही. बरं ठीक आहे, आपण मान्य करू की विज्ञानाकरता आपल्याला इंग्रजीची मदत आहे. लग्नपत्रिका इंग्रजीत का छापतोस? चहाची आमंत्रण इंग्रजीत का देतोस? काय उत्तर आहे याचं? ही इतकी भयंकर गुलामगिरी आहे की जी आमच्या डोक्यावर मिरे वाटते आहे, आणि यात आम्ही चुकतोय आमच्या लक्षात येत नाही. आम्ही आमचे वाढदिवस साजरे करतो, विशेषतः मुंबई पुण्याला जे मोठे लोक श्रीमंत आहेत की नाही, ते वाढदिवस साजरे करतात. आणि काय वाढदिवस साजरे करतात? केक कापतात. केक, बर्फी का वाटत नाही? पेढे का वाटत नाही? आणखीन एक गंमत काय करतात माहिती आहे का? मेणबत्त्या लावतात, मेणबत्त्या, आणि त्या मेणबत्त्या फुंकून विजवतात. अशुभ, अमंगल. आपल्याकडे दिवा विझवला म्हणत नाही, माळवला म्हणतात. विजवायचा प्रसंगाला तर हाताने कोणी विजवत नाही, फुंकून कोणी विजवत नाही, पदरांनी वारा घालून विजवायची पद्धत आहे की दिवा विझवणं हे अमंगल आहे. आणि खरं आहे ते. अरे प्रकाश नाही का करायचा, काय भूषण आहे? प्रकाश वाढवायचा का प्रकाश कमी करायचा? आणि आम्ही वाढदिवस साजरे करतो, काही करीत नाही दुसरं. इंग्रजांसारखे आम्ही देशभक्त झालो असतो, इंग्रजांसारखे आम्ही पराक्रमी झालो असतो, इंग्रजांसारखे आम्ही आमचं राष्ट्र उन्नतीच्या शिखरावर नेण्याकरता प्रयत्न केला असता, इंग्रजांसारखा त्यांच्या देशात काळा बाजार आमच्या इतका नाही तो आम्ही नाहीसा केला असता तर भूषण होतं. आणि मग इतक्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यात एक टाय बांधला तर मला चाललंही असतं. तर इतकं चांगलं केलं, ठीक आहे बा, थोडंसं वाईट चालेल. हा नुसताच टाय बांधतो, हे काय आहे? ही मानसिक गुलामगिरी आमच्यावर. आणि ही इंग्रजांचा जो व्हॅलेंटाईन चेरोल म्हणतो ते बरोबर आहे की भले त्यांचं जुन्या काळात काही राहिलं असो, पण त्यांचा भारत पाश्चात्य संस्कृतीमध्ये पक्के रुतले आहेत ते. आणि ज्यावेळेला मनुष्य असा एकातून दुसरीकडे रुततो ना, त्यावेळेला त्याला काही करता येत नाही, त्याचं स्वातंत्र्य संपूर्ण नष्ट होतं. आम्हाला इंग्रजीमुळे ज्ञान मिळतं खरं, पण इंग्रजी आमच्या शिक्षणाचं माध्यम झालं की आमची विचारशक्तीवर मर्यादा येते. आम्ही मातृभाषेतून विचार करणं आणि इंग्रजीतून विचार करणं यात मुळातच एक शक्ती आमची पलीकडे जाते, याचा आपण कधी विचार करणार. आता तुम्हाला विषय नाही शिक्षण कसं असायचं मला सांगायचं नाही आपल्याला, पण इंग्रजांनी काय केलं ते आपल्या लक्षात यावं म्हणून मी आपल्याला हे सांगतो. त्यांनी ह्या महाभारताविषयी इतकी चमत्कारिक विधानं केली. आता यांच्यावर विश्वास ठेवावा का? इंग्रज म्हणजे तो अभ्यासू, मान्य ना, आपण अभ्यासू आहे, पण त्याने केलेल्या अभ्यासाचे निर्णय चांगले आहेत का वाईट आहेत याचा तुम्ही स्वतंत्र बुद्धीने विचार कराल की नाही? का त्याने केला म्हणजे सगळं म्हणजे असं आहे, शंकराचार्य कोट केला म्हणजे बुरसटलेला ठरतो आणि फ्राईड कोट केला म्हणजे उन्नत ठरतो. हे काय बावळटपण आहे? फ्राईडची वचनं कोट केली म्हणजे मनुष्य प्रगत ठरतो काय? अरे दुसऱ्यावर अवलंबून ठेवायचं, मग कोणावर तरी अवलंबून राहायचं तर शंकराचार्यावर अवलंबून राहिलं काय वाईट? जर स्वतःच्या बुद्धीने विचारच करायचा नसला तर, हा स्वतःच्या बुद्धीने विचार करायचा तर मग माझ्या बुद्धीला पटतं म्हणून म्हण, मग अमुक सांगतो म्हणून कशा करता? आपल्याला माहितीये की आम्ही किती बावळटपणाच्या परिसीमेवर जातो. ते आम्ही गटेचं वाक्य कोट करतो, गटेचं वाक्य उद्धृत करतो. आता गटे जर्मन आहे, त्याने जर्मनीत लिहिलं असेल का इंग्रजीत लिहिलं असेल? निश्चित त्याने जर्मनीत लिहिलं असेल. त्याचं भाषांतर कोणीतरी इंग्रजांनी केलं आणि मी संदर्भ उद्धृत करताना गटेचं वाक्य इंग्रजीतून उद्धृत करतो. बावळटपणा केली. एक तर मूळ जर्मनीतून उद्धृत करावं, नाही तर त्याचा सरळ मराठी अनुवाद त्याचा म्हणून उद्धृत करावा. गटेचं वाक्य, हिटलरचं वाक्य किंवा टाल्स्टॉयचं वाक्य हे जर्मनीतून इंग्रजीतून काय म्हणून? याचा अर्थ असा की आम्ही त्यांच्या ओंजळीने जसंच्या तसं पाणी पिणार, आम्ही स्वतः काही करणार. आणि असं केलं म्हणजे मग त्याचं चुकलं की माझे आपोआप चुकत जातं. आता तो चुकतो की नाही? दोन उदाहरण सांगतो आपल्याला. ग्रिफिथनं काही वेदमंत्रांची भाषांतर केली आणि त्यातल्या वेदमंत्रांच्या भाषांतरामध्ये एक मोठं गमतीचं विचित्र भाषांतर आहे. आपल्याला माहिती आहे की विवाह मंत्रामध्ये दशास्याम पुत्रानाधेही पतिमेका दशंकृधी अशा अर्थाचा एक मंत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की हिच्या ठिकाणी 10 पुत्र उत्पन्न होत आणि
पती हा हिचा 11वा पुत्र होवो हे त्यावेळेचं कुटुंब नियोजन आहे. हिच्या ठिकाणी 10 पुत्र होवो दशास्याम पुत्रानाधीही आणि पतीने एकादशं कृती पुढे पती हा हिचा पुत्र आहे. आता त्यांचे पती पत्नी संबंध संपले असा याचा अर्थ. तो 11वा हिचा पुत्र आहे अशा अर्थाचं आहे विवाहवचन. त्याचं ग्रिफिथनी भाषांतर काय करावं? मेक हर हजबंड अँड 11th मॅन, म्हणजे पहिले 10 आणि हा 11वा. कशाशी काही संबंध आहे? त्याचं कारण आहे ज्याची जी संस्कृती नाही त्या संस्कृतीत ज्यावेळेस तो लुडबुड करतो त्यावेळेस असंच होतं त्याचं. महाभारतामध्ये धर्मराजानं दुर्योधनाला 5 गावं मागितली. ते वृकस्थली वगैरे अजस्थली अशी 5 गावं आहेत आणि कंचिदेकंच पंचमम असं म्हटलंय. मोनियर विल्यमनं कंचिदेकम ग्राम नाम असं केलंय की कंचिदेकम नावाचं गाव होतं. कोणतंही एक 5वं असं त्याचा अर्थ आहे. मोनियर विल्यम लिहितो की कंचिदेकम नावाचं गावच होतं. मी एका विद्वानाला विचारलं हे काय? ते म्हणजे असं आहे, हे खरोखरीच गावाचं नाव होतं की नाही हे ठरवलं पाहिजे. अरे ते स्वच्छ दिसतं पण ते मोनियर विल्यम लिहितो ना याची छाती धडधडते की मोनियर विल्यमला खोटं कसं म्हणावं. हा ते काय शंकराचार्यांचं नाव आहे खोटं म्हणायला सत्कन? तो याचा काय भरतो? कारण याला त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. संस्कृतचं ज्ञान याला संस्कृतातून होत नाही. संस्कृताचं जे भाषांतर मोनियर विल्यमने केलं असतं त्याच्यावरून हा प्रोफेसर विद्यार्थ्याला शिकवणार. त्याची स्वयंप्रज्ञा आहे कुठे? तेव्हा मोनियर विल्यम चुकला म्हणलं की बाकीच्या वेळेला तपासून बघायचा प्रश्न येतो. आणि त्यामुळं जुन्या लोकांना चुकलं म्हणणं या लोकांना सहज शक्य होतं. ते परवा सोलापूरला मला अनुभव आला. तिथे मी व्याख्यान दिली. एक प्रतिष्ठित ग्रस्त उपसंहाराकरता म्हणून बसले होते. त्यांनी काय सांगितलं की आठवलं इतकं सांगतात हे पुष्कळ म्हणाले, पण इरावतीबाई कर्वे काय म्हणतात त्यांची बाजू ऐकल्याशिवाय आठवड्यांचं म्हणणं मान्य करणं शक्य नाही. आता इरावतीबाई कर्वे काही परिसंवाद आलेल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या पुस्तकात काय म्हणणं ते लिहून ठेवलंय. मी त्याचं वचनं उद्धृत केली आणि ती कशी खोटी ते सांगितलं. माझ्यावर आरोप करताना काय करावं लागेल की हे वचन इरावतीबाईंच्या पुस्तकातच नाही असं म्हणावं लागेल एक, किंवा तुम्ही जे खोटं म्हणता ते महाभारतात नाही असं म्हणावं लागेल एक दुसरं. आता हे मी म्हणतोय इरावतीबाईला विचारून तपासून बघायचं वास्तविक काही कारण नाही. पण इरावतीबाई या विद्वान प्राध्यापक पुणे विद्यापीठामध्ये अधिकाराच्या जागी असलेल्या, तेव्हा त्यांचं म्हणणं खोटं कसं म्हणायचं असा अडचण त्या ग्रस्तांना उत्पन्न झाली. आता ते उपसंहाराचं भाषण होतं, शिष्टाचार मला पाळले पाहिजे. मी त्यानंतर काही बोललो नाही. पण खाली उतरल्यावर तरुण माझ्या होती झाले 25-30 आणि म्हणजे तुम्ही उत्तर का दिलं नाही? अरे म्हणजे उपसंहाराच्या भाषणाला उत्तर कसं देणार? नाही म्हणजे तुमचं म्हणणं काय? म्हणलं माझं म्हणणं एकच आहे की काल जे विचारलं होतं मला कोणीतरी की आता 5000 वर्ष पांडवांच्या इथे चरित्राला झाली, आता तुम्ही घसे का फोडता त्याच्यावर? त्याचं उत्तर मिळालं की नाही की कसा तर्कशास्त्राचा चमत्कारिक अजबपणा निर्माण झाला. इरावतीबाई कर्वेंचं चुकलं असं मी म्हटल्याबरोबर इरावतीबाई कर्वे बरोबरच असल्या पाहिजेत, त्या बरोबर आहेत की नाही हे तपासून पाहिलं पाहिजे असा विचार मनामध्ये उत्पन्न होतो. पण इरावतीबाई कर्वे ज्याला भीष्माला चुकला म्हणतात त्यावेळेला कुणी असा विचार करीत नाही की भीष्म कसा चुकेल, इरावतीबाईंचं म्हणणं तपासून पाहिलं पाहिजे. हा जो श्रद्धेतला फरक झाला की भीष्मावर श्रद्धा असायच्या ऐवजी इरावतीबाईंच्यावर बसली चटकन, याच्याकरता मला 5000 वर्ष होऊन गेली तरी घसाफोड करावी लागते, आणखीन काही कारण नाही. तर याचा उगम काय असं मी ज्याला शोधत होतो की हे आलं कुठलं कसं, तर मला असं आढळलं की हे सगळे जे म्हणजे हे जे लिहितात त्याची जर आपण अशी कोडिफिकेशन केलं आणि असं ठरवलं की ही विधानं यांची आहेत, या या विचारात लिहितात, तर आपल्याला असं आढळेल की यातलं प्रत्येक मत हे त्या लोकांनी लिहिलेलं आहे, पाश्चात्य लोकांनी लिहिलेलं आहे. त्यातली म्हणजे काही थोडक्यात सांगतो मी. आता ख्रिश्चन लासेन नावाचा एक विद्वान आहे. तो म्हणतो की महाभारताचा काळ इसवी सन पूर्व 400 वर्ष असावा. महाभारताचा काळ इसवी सन पूर्व 400 वर्ष असावा, कारण पाणिनीमध्ये महाभारताचा उल्लेख नाही आणि पाणिनी हा इसवी सन पूर्व 800 वर्ष असला पाहिजे. तेव्हा त्याच्या अलीकडे म्हणून इसवी सन पूर्व 400 वर्ष महाभारताचा काळ असला पाहिजे. आता खरं म्हणजे असं आहे की पाणिनींनी महाशब्द लावल्यानंतर पुढच्या पदाचा उदात्त अनुदात्त स्वर कसा कायम राहतो हे सांगत असताना ज्या 8 नावांचा उल्लेख केलाय त्यात महापूर्वक भारताचा उल्लेख आहे. आता हे महाभारत आहे की नाही,
म्हणजे पाणिनीचा उल्लेख आहे की नाही? पाणिनी हा काय सांस्कृतिक इतिहास आहे काय? पाणिनी व्याकरणावरचं पुस्तक आहे, दुसरं तर्कशास्त्राचं. की पाणिनीनं वासुदेव आणि अर्जुन यांचा उल्लेख केला आहे, पण पांडवांचा उल्लेख नाही. लक्षात घेण्याची गोष्ट आहे, पाणिनीनं वासुदेव आणि अर्जुन यांचा उल्लेख केला आहे, पण पांडवांचा उल्लेख केला नाही. म्हणून महाभारत हे पाणिनीच्या नंतर झालं असलं पाहिजे, पाणिनीच्या आधी नाही. आता पांडवातला अर्जुन पाणिनीच्या पूर्वी, आणि ज्याच्यामुळे पांडव पद निर्माण झालं ते पुढचे 4 ते पाणिनी नंतर. पण चमत्कारिक लॉजिक आहे की नाही? पण आहे. लुडविंग नावाचा एक जर्मन प्रोफेसर आहे, तो म्हणतो की महाभारत हा इतिहास नाही, त्यातील व्यक्ती खरोखरीच होऊन गेलेले नाहीत, ते ऋतुचक्रावरील रूपक आहे. संबंध महाभारत हे ऋतुचक्रावरील रूपक आहे. आणि ऋतुचक्रावरील रूपक आहे म्हणजे काय? तो एक विनोद मोठा ऐकण्यासारखा की धृतराष्ट्र म्हणजे काय? तर ढगाने झाकोळलेला सूर्य. पंडू म्हणजे काय? तर हिवाळ्यात असलेला फिकट सूर्य. कृष्ण म्हणजे काय? तर यज्ञाच्या धुरातून दिसणारा सूर्य. गंमत आहे की एक सूर्य तो एकदा ढगाने झाकोळला म्हणजे त्याला धृतराष्ट्र म्हणायचं, हिवाळ्यातला फिकट झाला म्हणजे पांडू म्हणायचं. आता हे रूपक हे सिद्ध होतं का यावरून? रूपकही असतात, पण त्याची छोटी छोटी असतात, एखाद्या शब्दावर कोटी असते आणि त्यावरून रूपक स्वच्छ होतं. संबंध महाभारताचा 1,00,000च्या परिसर हा रूपकात्मक आहे आणि त्याच्या अशा कथा वर्णन केल्या जातात. आता धृतराष्ट्र पांडूशी बोलतो किंवा पांडू धृतराष्ट्र कृष्णाशी बोलतो, त्यावेळेला यज्ञातला सूर्य कोणत्या सूर्याला भेटायला जातो? विचार. लुडविंग म्हणतो म्हणजे महाभारतात हा इतिहास नाही हे निश्चित करायला हे गमक लुडविंगचं. फॉन श्नाडर नावाचा एक दुसरा जर्मन पंडित आहे, तो लिहितो की कुरुभूमीत राहणारे कौरव हे स्वदेशी वीर कोणत्या तरी अज्ञात परकीय आक्रमकाकडून पराभूत झाले, त्यांच्या लढ्याचा इतिहास म्हणजे महाभारत. म्हणजे कौरव हे स्वदेशी वीर, पांडव हे अज्ञात वीर कुठल्या तरी बाहेरनं आक्रमण करणारे, आणि त्याच्या दोघांची लढाई म्हणजे महाभारत. आता आपल्याला माहिती आहे की महाभारतातल्या कौरव पांडवांच्या मागच्या 40 पिढ्या महाभारतात वर्णन केलेले आहेत ओळीनी, आणि हे दोघं सख्खे चुलत भाऊ होते एकमेकाचे. आता या तर्काला आधार काय? हा म्हणतो हाच हो नावाचा जर्मन एक पंडित आहे, जर्मन आहे की मला माहिती. तो म्हणतो कौरव हेच खरे धर्मभिरू आहेत, पांडव हे अन्यायी आहे, आणि कौरव हे शैव असून पांडव हे वैष्णव आहे, आणि त्या दोघांचं भांडण म्हणजे महाभारतीय युद्ध आहे. आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे मतामतांची भांडणं झाली, पण कोणत्याही एका मताच्या माणसाने दुसऱ्या कोणत्याही एका मताच्या माणसाला ठार मारलेलं नाही किंवा जाळून पेटवलं नाही. कौरव पांडव लढले, एकमेकाला मारलं ते. शैव वैष्णव लढले, पण तू जिंकलास तर मी वैष्णव होतो, मी जिंकला तर तू शैव होतो, एवढंच राहिलं. शैव म्हणजे पेटावला हे झालं नाही कधी, कधीच झालं नाही आपल्याला. आता एक शैव वैष्णव होण्याचा काही आधार आहे का? कारण शैव वैष्णव मानले तर कृष्णाच्या पूर्वी वैष्णव परंपरा मानावी लागते, आणि दुसऱ्या एका क्षेत्रात जाणतो की वैष्णव परंपरा कृष्णानंतर सुरू झाली. पण ते सांगतात, आणि हा होचं वाक्य जे आहे की कुरु म्हणजे कौरव हे धर्मभिरू आणि पांडव अन्यायी, त्या होच्या होला सगळ्यांनी हो ठोकलाय. तो जो हो म्हणतो ते सगळे म्हणतात जवळजवळ. मॅक्समुलर, आता तो तर बृहस्पती, त्यानं लिहिलंय की महाभारतामध्ये ह्या सिथियन आणि ग्रीक परंपरा दिसतात म्हणतो, भारतीय परंपरा महाभारतात दिसत नाही. ऐकण्याचं काय? महाभारतामध्ये मॅक्समुलर लिहितो महाभारतामध्ये सिथियन आणि ग्रीक परंपरा दिसते, भारतीय परंपरा दिसत नाही. पुरावा काय? तर सिथियन आणि ग्रीक परंपरेमध्ये लाडक्या बायकोनी सती जावं असं आहे, आणि भारतीय धारणेमध्ये थोरल्या बायकोनी सती जावं असं आहे. आपण मान्य करू की हो असं आहे की नाही मला माहित नाही, पण आपण गृहीत धरू आहे. आता हे दोन कसं झालं तर म्हणजे असं आहे की पांडूच्या 2 बायका, थोरली कुंती आणि धाकटी माद्री, पांडू बरोबर माद्री सती गेली, कुंती नाही. म्हणून ती ग्रीक आणि सिथियन परंपरा आहे. म्हणजे ग्रीक आणि सिथियन परंपरा इथे एस्टॅब्लिश झाल्यानंतर, इथे रूढ झाल्यानंतर मग महाभारत लिहिलं गेलं असं याला म्हणायचं, दुसरं काही याला कारण नाही.
हा सगळा जो जावई शोध आहे तो एवढ्या करता की महाभारत हे ग्रीकानंतर लिहिलं गेलं. आणि या सगळ्या विचारसरणीला दुसरं महाभारत मूळ किती स्वयंसन नावाचा एक पंडित आहे, तो म्हणतो की पुनरुक्ती विसंगती अप्रासंगिकता काढून टाकली म्हणजे मूळ महाभारताचे 7 किंवा 8,000 श्लोक उरतात, तेवढंच मूळ महाभारत. बाकीचा सगळा प्रक्षेप आहे. लक्षात घेण्याचं काय, 1,00,000 संहितेमध्ये 7-8,000 श्लोक मूळचे, 92,000 श्लोक प्रक्षिप्त, असं स्वयंसन म्हणतो. आणि मग आमचे सगळे लोक तेच लिहितात. आणि मग त्यांना महाभारतात एक बारीकसा आधार मिळाला की महाभारताला 3 नावं वापरली, एक जय भारत आणि महाभारत. ते म्हणजे जय व्यासाचं, त्याचे 8,000 श्लोक असले पाहिजे. भारत हे वैशंपायनाचं, कारण त्याचे 24,000 श्लोक असले पाहिजेत, कारण 24,000 श्लोक असले पाहिजे त्याला महाभारतात आधार आहे. 24 चक्रे भारत संहिता उपाख्याने दिना तावत भारतम प्रोच्यते बुधैहि, असा महाभारताचा श्लोक आहे की 24,000 ही महाभारताची श्लोक संख्या आहे, त्याला भारत म्हणतात. आणि उपाख्यान ही जी आहेत याच्या सकट असलं म्हणजे त्याला महाभारत म्हणतात. आता ते आमच्या तर्पणामध्ये भारत महाभारत भाष्यकार हा तर तेंदू असं एक वर्णन आहे. त्यामुळे बघा तुम्ही 2 मान्य करता, अरे आम्ही 2 मान्य करीत नाही, भारत आणि महाभारत कार मिळून एक त्याचं तर्पण करतो आम्ही. तुम्ही भारत म्हणता का महाभारत म्हणता याला म्हणत नाही, दोन्ही नावं रूढ असल्यामुळे दोन्ही वापरली. उद्या जर ज्ञानेश्वरांचं वर्णन करताना असं म्हटलं की भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानदेव, तर भावार्थ दीपिकाचा करता दुसरा, ज्ञानेश्वरीचा करता दुसरा, असा अर्थ होतो काय? ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असं एक नाव आहे, ज्ञानेश्वरी हे नंतर प्राप्त झालेलं नाव आहे. आम्हाला ज्ञानेश्वरांची ओळख करून देताना दोन्हीची माहिती करून द्यायची असते. नंतरच्या काळात ज्या वेळेला येतं त्यावेळेला, तेव्हा या दोघांमध्ये फरक करू नका, दोन्ही एक आहेत असं म्हणायचं असतं, म्हणजे दोन्ही एक करून सांगितलं जातं. याचा विचार केला जात नाही. या प्रक्षिप्तानं तर इतकं डोकं भंडावलं तुम्हाला सांगतो की बरं, मी अनेकांना विचारलं किंवा प्रक्षिप्त ठरवण्याचे काही नियम आहेत का? त्याचे नियम काही नाही. मला जी लहर येईल त्याप्रमाणे माझं प्रक्षिप्त. मला वाटतं असं म्हणून मला जे वाटतं त्याला अनुकूल जे असेल ते मूळचं, आणि जे परितुक असेल ते प्रक्षिप्त. ते मला एक गोष्ट आठवते, त्या 2 बायकांच्या नवऱ्याची एक गोष्ट सांगा. एका घराला 2 बायका होत्या, त्यातली एक तरुण होती आणि एक त्याच्याच वयाची होती. त्याच्या असं व्हायचं म्हणे की वडील बायको जी होती प्रौढ, तिला वाटे नवरा माझ्या वयाला शोभलेला दिसला पाहिजे म्हणून ती त्याच्या डोक्यावरची काळे केस उपटून काढायची. तरुण बायको होती, तिला वाटे की माझ्यासारखा नवरा दिसला पाहिजे तरुण म्हणून ती पांढरे केस उपटून काढायची. आता परिणाम काय झाला, त्या बेचाऱ्याच्या डोक्यावर केसच राहिला नाही. अगदी तंतोतंत स्थिती अशी या प्रक्षिप्ताची आहे. महाभारतावर प्रेम फार लोकांचं, तिथे 2च होत्या म्हणून काळं पांढरे झाल्या. तेवढ्यावर भागलं निदान त्याच्या डोक्यावरचं कातडं तरी शिल्लक राहिलं. आणखी एखादी असते मी तिथे कातडे खरवडून काढलं, कारण तिला मग खरवडून काढायला काही शिल्लक राहत नाही. महाभारतावर प्रेम करणारे लोक फार, प्रत्येकाच्या मताप्रमाणे जर महाभारत बाजूला केलं तर शेवटी महाभारतामध्ये वस्तू शिल्लक राहते. मी वाटेल ते सांगत नाही आपल्याला. गीतेसंबंधात असं झालंय, गीतेसंबंधी गीतेत काय सांगितलंय कोणाला होते भगवंताला माहीत, म्हणून आपल्याकडे म्हणतात गीता का अर्थ गोविंद जाणे. पण त्यांनी जे सांगितलंय त्याचा विचार प्रत्येक जण करतो आणि मग तो काय म्हणतो की कर्मयोग सांगितलं एवढं गीतेतलं खरं, हे भक्ती आणि ज्ञान हे बाहेरून आलं. एक म्हणतो ज्ञानयोग खरं, कर्मभक्ती बाहेरून आली. दुसरा म्हणतो भक्ती खरी, कर्मज्ञान बाहेरून आलं. आता असं जर केलं तर गीता शिल्लक राहते. एकानं कर्मयोग काढून टाकला, एकानं ज्ञानयोग काढून टाकला, एकानं भक्तियोग काढून टाकला, शेवटी गीता शिल्लक राहिली नाही. संजीवाची तेवढं राहायचं. अरे कशाच्या आधारावर प्रक्षिप्त ठरवता, काही गमक त्याला आहेत का? माझं तर प्रामाणिक मत असं आहे की महाभारतात प्रक्षिप्त असेलही, आता असतं पुष्कळ वेळा, पण ते इतकं थोडं असेल कारण आपल्याकडे परंपरा राखली जाते. किती जुन्या काळापासून महाभारताच्या 1,00,000 संहितेची कल्पना आपल्याला माहिती आहे का? महाभारताची संहिता 1,00,000 आहे. असं इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये ग्रीक पंडित येऊन गेला. त्याचं नाव जरा अवघड आहे, माझ्या लक्षात नाही, लिहून ठेवलं माझ्या डायरीवर, कुठे मी सांगेन आपल्याला घेऊन लांबलं वेडवाकडे नाव. कारण आपल्याला ती नावं जशीच उच्चारायची सवय असते, वेडेवाकडे उच्चार करणे आपण शिष्टाचाराला संमत समजत नाही. आपल्याला उच्चार करता येतो तसा करावा, नाही तर सांगू नये. तर त्या पंडितानं लिहिलंय की भारतवर्षामध्ये 1,00,000 श्लोकाचं महाकाव्य आहे आणि त्याला इलियड म्हटलं. मला आता सांगा की
की महाभारताशिवाय 1,00,000 श्लोकाची दुसरी कोणती संहिता उपलब्ध आहे, ज्याला महाकाव्य असं म्हणतात. अरे महाभारत आहे म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये महाभारत निर्माण झालं उत्तरेला. ते केरळमध्ये पसरलं, त्याला काही शतकं दिली असतील की नाही. त्या काळामध्ये ज्यावेळेला वृत्तपत्र नव्हती, बहिष्याला व्याख्यानमाला नव्हत्या, किंवा इथला पंडित गेला आणि त्या युनिव्हर्सिटीत व्याख्यान दिली अशी नव्हती, इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटची अस्तित्व नव्हती. एक प्रांत दुसऱ्या प्रांतामध्ये यात्रेच्या निमित्तानं केव्हा गेला तर गेला, आणि ते सुद्धा क्वचित एखादा पुरुष जायचा. अशा काळामध्ये केरळपर्यंत वरचं महाभारत आलं, त्याला काही शतकं लुटली असली पाहिजेत की नाही, कमीत कमी. हा विचार करायला कोणी तयार नाही. बरं, प्रक्षिप्त ठरवायची जी गमकं आहेत लोकांची ती इतकी चमत्कारिक आहेत. गीतेच्या संबंधात त्या आपल्याला गोष्टी आपल्याला सांगतात. पुढे ऐकण्यासारखे आमच्या अलीकडचे गमत म्हणून सांगतो आपल्याला. गवी केतकर आहे, आता विद्वान ग्रस्त नाही कसं म्हणायचं. त्यांनी गीतेवर खूप लिहिलंय. का लिहिलंय मला माहिती. माझी एक सगळ्यांना सूचना आहे, सरकारने जे अनेक कायदे केले तर एक कायदा करावा की कोणत्याही लेखाबद्दल पुरस्कार मिळणार नाही. म्हणजे पुष्कळ लेख कमी होते. पुरस्कार मिळतो म्हणून लोक लिहितात, लिहावं असं वाटतं म्हणून लिहिल्याने जरूर लिहावं. पण हे ठरवायचं कसं. गवी केतकरांनी लिहिलंय, आणि त्यात विडंबन करता करता गवी केतकरांसारखा मनुष्य किती पातळीवर येतो खालच्या. त्याने असं म्हटलं की गीतेतला 10व्या अध्याय जो आहे विभूती योग, तर त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या, अमुक मी आहे. ते म्हणजे आता नवीन जर गीतेमध्ये कोणी भर घातली तर तो असं लिहिल, कोको कोला चपेयानाम, की क्रियामध्ये कोको कोला हे माझं स्वरूप आहे. केतकरांना हातभट्टी माहित नसायचं, नाही तर तेच माझं स्वरूप आहे असं लिहिणार लिहायचं लिहून कोको कोला कशा लिहायचा मग. आता हे विडंबन आहे की नाही. आणि केतकरांचं का मनुष्य करतो. आता माझ्याही जर मनात असावं की उद्या सैतानानं विभूती सांगायच्या ठरवल्या तर काय होईल. जसं भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या तसं सैतानाला वाटणार की नाही आपण आपल्या विभूती सांगाय म्हणून. आणि त्यानं जर विभूती सांगायच्या ठरवल्या तर त्याचा विभूती योग या श्लोकाने सुरू होईल. तर्कटी दुर्विदग्धानां गवी केतकर स्मृतः. तर्कटी आणि दुर्विदग्धामध्ये गवी केतकर हे माझं स्वरूप आहे असं सैतान म्हणतो. आता काय हरकत आहे. कोको केळाचे पेयानां जर भगवंताच्या विरुद्ध केतकर लिहू शकतात तर मी असं म्हटलं म्हणजे तुमचं काहीतरी बोलणं, काहीतरी का बोलणं, ते काहीतरी नाही. ते काहीतरी असेल तर त्याच्या परिष्काराकरता मला दुसरं असं बोलल्यापासून गती काय. त्याचा अर्थ असा नाही की माझ्या पुढे काही लॉजिकल आर्ग्युमेंट्स नाही, मी आपल्याला काही लॉजिकल आर्ग्युमेंट्स सांगणार. की हे तर्क कसा करतात. ते मूळ गीतेचा शोध म्हणून खैरांचं पुस्तक आपल्याला माहिती आहे. त्यांनी त्या गीतेचे 3 लेख बनवून तिरपाकडे बनवून टाकले. आणि ज्या विधानाच्या सहाय्याने की अमुक आहे म्हणून हा लेखक तो नव्हे, अमुक आहे म्हणून हा लेखक तो नव्हे, अमुक आहे म्हणून हा लेखक